मेंदोडा खायचा आहे तुम्हाला बिना पाण्याचा, याच्यामध्ये उडदाची डाळ बारीक करता येते. मिक्सरला लावायची गरज नाही, काय नाही, डायरेक्ट चालू करा आणि फक्त फिरवा. बघा एका मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला उडदाची डाळ करतो ना, मेंदोडा, डाळवडा, इडली, ढोकळा डायरेक्ट वडे थापता येतात तुम्हाला. बिना पाण्याचं काम आपल्याला याच्यामध्ये वडे थापता येतात. पाणी टाकायची गरज नाही का मग? बिलकुल नाही, थोडं सुद्धा पाणी घ्यायची गरज नाही. हवं तर टाका, नाही तर गरज नाही याच्यामध्ये. जसं आपण याच्यामध्ये मेंदोडाचं काम केलेलं आहे बघा, तुम्हाला काढून दाखवतो. त्याला सुद्धा आपला विशेष म्हणजे भांड्याला चिटकत नाही. तुम्हाला मगाशी दाखवलं मी, भांड्याला चिटकत नाही, एकदम सोपा आहे काढ घाल करायला आणि वॉशेबल आहे. भांडं तुम्हाला सारखं धुवायची गरज नाही, काही नाही. हे बघा पूर्ण भांडं क्लीन आणि भांडे तुटणार नाही का? अनब्रेकेबल भांडी आहे त्याच्यामध्ये, न तुटणारी, न काय ना काय ना काय. अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ करता येते. बघा याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या चिरता येतात. भाजीसाठी लागणारा कोबी डायरेक्ट टाका याच्यामध्ये, काही सेकंदात फक्त ठेवा आणि फक्त 2 ते 3 वेळा फक्त पोट करा. जसं आपण चिरतो ना एकदम बारीक जसा चिरला जातो, याच्यामध्ये आपल्याला कोबी चिरता येतो याच्यामध्ये डायरेक्ट. बरं, कोबी चिरल्यानंतर आपल्याला लागणारा पराठा, कोबी पराठा, पीठ टाकायचं, तिखट मीठ टाकायचं, मिरची टाकायची आणि परत याच्यामध्ये झाकण लावून वरतून पाणी ओतायचं. डायरेक्ट कोबी पराठ्यासारखं याच्यामध्ये आपल्याला हे जसं पीठ मळलेलं आहे, याच्यामध्ये सर्व प्रकारचे कोबी पराठे, मेथी पराठे, पालक पराठे, आलू पराठे, प्रत्येक पीठ याच्यामध्ये मळली पण जातात आणि चिरली पण जातात. त्याच्यामध्ये एकदम बारीक जसं आपण चिरतो ना, आणि विशेष म्हणजे पाणी सुटत नाही, काही नाही, काही नाही. भाज्यांना जसं आपण चिरतो प्रॉपर तसंच चिरलं जातं याच्यामध्ये बघा, एकदम प्रॉपरली. याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये कांदा चिरायचा असेल, काही अवघड नाही, काय नाही. हवे तेवढे कांदे घ्यायच्या, फोडणीचा बारीक कांदा डायरेक्ट टाकला, कमीत कमी अर्धा जरी टाकला याच्यामध्ये अर्धा सुद्धा कांदा होतो. क्वांटिटी वाईज पावभाजी बनवायची असते. हवे तेवढे कांदे टाका, झाकण लावा, काही सेकंदात तुमचा फोडणीचा कांदा किंवा पावभाजीचा कांदा बघा जेवढा हवा तेवढा बारीक करता येतो, काही सेकंदात चिरला गेला बघा. परत आपल्याला चिरायची गरज नाही. विशेष म्हणजे तेल गरम होण्याच्या आधी कांदा चिरून रेडी. जसं आपण कांदा चिरतो फोडणीचा बारीकचा कांदा, सर्व कामं तुमची मिनिटाची कामं सेकंदामध्ये होतात. जसं भाजीसाठी लागणारा कोशिंबीर वगैरे कांदा याच्यामध्ये करतो. मागे पण लिहिलंय नारळ खाऊ नये, असं मी कसं खाऊ शकतं? ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. नारळ खवायचा विधी ना, सेकंदात नारळ खवला जातो. पहिले लोक बोलायचे घंटो का मिनिटो में, आणि तुम्ही म्हणतात मिनिटो का सेकंड में. सेकंद में आता कामं होतात याच्यामध्ये, सर्व कामं याच्यामध्ये केली जातात. तसंच याच्यामध्ये आणखीन सांगायचं म्हणजे आपण नॉर्मली कोशिंबीर करतो, डायरेक्ट टाका याच्यामध्ये, काही करायची गरज नाही. एकत्रच घ्या, कांदा, काकडी, गाजर वगैरे हवं तेवढं डायरेक्ट टाका याच्यामध्ये आपण घेतो तसं याच्यामध्ये, आणि डायरेक्ट जेवढं आपण चिरतो त्या हिशोबाने काही सेकंदात कोशिंबीर करतो तसं करता येतं. झाली कोशिंबीर रेडी आपली. फक्त याच्यामध्ये बाहेर काढा आणि दही वगैरे टाका, मीठ टाका, रायता तुमचा रेडी. बनवणे पण सोपं आणि काढणे पण सोपे, एकदम सोपं एकदम. बघा डायरेक्ट याच्यामध्ये तुमची कोशिंबीर रेडी. डायरेक्ट दही टाका याच्यामध्ये आणि तुम्हाला फक्त मीठ वगैरे टाकून हे करून घ्या. जसं आपण चिरतो तसं कोशिंबीर रेडी. विशेष म्हणजे भांड्याला चिटकत नाही, धुवायचा त्रास नाही, काही नाही, काय नाही. एकदम भांडं पण तुमचं नॉनस्टिक असल्यासारखं आहे, चिटकत नाही, काही नाही, काही नाही, आणि पाणी सुटत नाही. पाणी सोडत नाही. विशेष म्हणजे